भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आमच्या प्रिय बंधू बहिणीनो, येशू ख्रिस्तांचे नावाने तुम्हा सर्वांना आम्ही स्वागत करीत आहोत. या आपण प्रार्थना करूया. जिवंत आणि पवित्र परमेश्वर देव बाप्पा, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता पिता, धन्यवाद करतो पिता परमेश्वर. धन्यवाद राजा. पिता परमेश्वर, तुमचं वचन म्हणतं, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. पिता, आम्ही तुझा धन्यवाद करतो राजा. पिता, धन्यवाद करतो पिता परमेश्वर, सुंदरशा वेळी तुम्ही आम्हाला एकत्र केलं म्हणून धन्यवाद राजा. पिता परमेश्वर, तुम्ही आमच्यामध्ये हात म्हणून धन्यवाद पिता परमेश्वर. पिता, आज तुम्ही आमच्याशी बोला पिता, आमचे मन उघडा पिता परमेश्वर, आणि तुमचं वचन आमच्या हृदयावरती लिहिण्यासाठी तुम्ही मदत करा पिता परमेश्वर. त्याला पिता परमेश्वर, आम्ही ऐकणारे नाही तर ऐकून क्रिया करणारे बनवा पिता परमेश्वर. तुम्ही असं करणार आहात म्हणून धन्यवाद पिता. पास्टरांद्वारा तुम्ही आमच्याशी बोला पिता परमेश्वर. आमच्या सगळ्यांचे हृदय तुम्ही खोला पिता, आणि तुमच्या वचनाचा साठा आमच्या आतमध्ये होण्यासाठी मदत करा. तुमच्या नावाचा गौरव द्या, येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो पिता, आमेन. आकाशामध्ये उडती कशी उडती कशी पहा पाखरे, उडती कशी पहा पाखरे, ना फेरिता ना कापिता परमपिता पोषितो तया, परमपिता पोषितो दया.
सुगंध पहा, सुगंध पहा, रंग पहा, रंग पहा, रानामध्ये पुष्पती पहा, रानामध्ये पुष्पती पहा. नाकातिथी नाकातिथी, ना कष्टकरी, कष्टकरी, परमपिता सजवितो तया, परमपिता सजवितो दया. आकाशामध्ये आकाशामध्ये उडती कशी, उडती कशी, उडती कशी पहा पाकरे, उडती कशी पहा पाखरे. ना फेरिता ना फेरिता, ना कापिता, ना कपिता, परमपिता पोषितो तया, परमपिता पोषितो दया. पक्षी पहा, पक्षी पहा, फुले पहा, फुले पहा, मोठी ही देवाची दया, मोठी देवाची दया. तुझा माझा तुझा माझा परमपिता, परमपिता, सत्य प्रेम दाखवी हमा, सत्य प्रेम दाखवी हमा. आकाशामध्ये आकाशामध्ये उडती कशी, उडती कशी, उडती कशी पहा पाकरे, उडती कशी पहा पाखरे. ना फेरिता ना फेरिता, ना कापिता, ना कपिता, परमपिता पोषितो तया, परमपिता पोषितो दया. परमपिता पोषितो तया, परमपिता पोषितो दया. हालेलुया. ईश्वरच्या नावाने तुम्हा सर्वांना आम्ही स्वागत करीत आहेत. देवाच्या नावाचा गौरव असू दे. देव चांगला आहे याला परखून पहा असं बायबल म्हणते. तर प्रत्येक दिवस तुम्हाला भेटताना हा येशू तुला भेटतो. हा कार्यक्रमद्वारे प्रभू तुम्हाला भेटत आहे आणि प्रभूचे आशीर्वाद तुम्हाला भेटत आहे. तर आज पण देवाच्या वचनाकडे जाऊया. करितकरांस पहिली पत्र त्याच्या 15 अध्याय 3 आणि 4 मध्ये करितकरांस पहिली पत्री त्याचा 1 Corinthians chapter 15 verse 3 and 4. करितकरांस पहिली पत्री 15 अध्याय 3 आणि 4. 1 Corinthians chapter 15 verse 3 and 4. ख्रिस्त येशू आमच्या पापाकरिता मरण पावला. शास्त्राच्या, कारण मला जे सांगण्यात आले की मी तुम्हाला सांगून टाकले त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला. शास्त्राप्रमाणे. आणि 4 वचन म्हणते तो पुरला गेला आणि शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. शास्त्र म्हणजे देवाचं वचन, देवाचे प्रवचन. म्हणजे येशू ख्रिस्त जिवंत उठला आपल्याला ठाऊक आहे, पण देवाने वचन दिलं होतं असं होणार म्हणून. सॅम्स 16 verse 10, स्तोत्रसंहिता 16 अध्याय 10 वचनामध्ये, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, तो आपल्या भक्तास कुंजन्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. म्हणजे अधोलोकात माझा जीव राहणार नाही. आणि येशू ख्रिस्त या जगात असताना आपल्या शिष्यांना म्हटलं होतं, पहा मला ते लोक मारतील, मी आणि मला मारून ठार मारतील. तुम्ही मरकुस 10:34 मध्ये, मार्क 10:34, मरकुस 10:34 येशूने म्हटलं, आणि ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर तुकतील, त्याला फटके मारतील व त्याचा जीव घेतील आणि 3 दिवसांनी तो पुन्हा उठेल. हे येशू प्रभूंनी दिलेलं वचन आहे आणि त्या वचनाप्रमाणे तो जिवंत उठला. कारण मॅथ्यू चॅप्टर 28 62-63, Matthew 27, I'm sorry, I said 27, 62-63, मत्ती 27 अध्याय 62 आणि 63 मध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे तयारीनंतरच्या दिवशी मुख्य याजक व परुषी
पिलाताकडे जाऊन म्हणाले, पुढचं वचन 63 वचन, महाराज तो ठक जिवंत असता 3 दिवसानंतर मी उठेन असं म्हणाला होता, याची आम्हाला आठवण आहे. आणि पुढच्या वचनामध्ये म्हणतात, येशूने म्हटलं होतं ना, म्हणून 3ऱ्या दिवसापर्यंत खबरेचा बंदोबस्त करण्यास सांगावे, नाहीतर कदाचित त्याचे शिष्य रात्री येऊन त्याला चोरून येतील व तो मेल्यातून उठला आहे असे लोकांना सांगतील. मग शेवटली फसगत पहिल्यापेक्षा वाईट होईल ना. यांना आठवत आहे येशूने काय म्हटलं, शिष्य विसरून गेले, पण येशूने जसं वचन दिले त्याप्रमाणे जिवंत उठले. हालेलुया. कारण येशूला वधस्तंभावर देवाचं प्रत्येक वचन पूर्ण केल्यानंतर त्याला वधस्तंभावर खाली उतारलं. ॲक्ट्स चॅप्टर 13, प्रेषितांची कृती 13 अध्याय त्याच्या 29-30 वचनमध्ये, ॲक्ट्स 13, 13, 29 and 30. मग त्याच्याविषयी लिहिलेले सर्व काय पूर्ण करून त्यांनी त्याला खांबावरून खाली काढून कबरेमध्ये ठेवले. म्हणजे येशूबद्दल जे काय लिहिलं होतं ते सर्व पूर्ण झाल्यानंतरच येशूला वधस्तंभावर खाली उतारले आणि कबरेमध्ये ठेवले. 30 वचनामध्ये, पण देवाने त्याला मेलेल्यामधून उठवले. आणखीन 33 वचनामध्ये 13-33, ॲक्ट्स 13:33, देवाने येशूला पुन्हा उठून ते वचन तुमच्या आमच्या मुला बाळाकरिता पूर्ण केले आहे. तुमच्या आमच्या मुलाबाळाचं पूर्ण केलं आहे. म्हणजे देवाने येशू जिवंत उठून काय केलेलं आहे, एकतर देवाचं वचन पूर्ण झालं, देवाचं वचन असू दे, देवाचं वचन पूर्ण करण्यासाठी येशू जिवंत उठला. मग येशूला पुन्हा उठून ते वचन तुमच्या आमच्या मुलाबाळाकरता पूर्ण केले आहे. येशूने वचन पूर्ण केलं आणि हे खात्री आम्हाला दिलेलं आहे, देवाचं प्रत्येक वचन आमच्या जीवनामध्ये, आमच्या मुलाबाळा जीवनामध्ये पूर्ण होणार. हे विश्वास देण्यासाठी येशू जिवंत उठलं. एकतर असंच येशू जिवंत उठला नाही, देवाने काय वचन दिलं होतं, येशूने काय वचन सांगितलं होतं, त्या वचनाप्रमाणे आज राजनीतीचे लोक येतात, मत मागायला येताना म्हणतात तुम्हाला हे करणार, हे करणार, हे करणार, 15 लाख रुपये तुम्हाला देणार, सगळं सांगतात. पण ते जिंकून आल्यानंतर, सत्यामध्ये बसल्यानंतर सगळं विसरून जातात. रात घे भात घे म्हणतात. पण येशू असा नाही, जे वचन त्यांनी सांगितलं होतं पूर्ण केलं आणि आम्हाला खात्री दिलेलं आहे प्रत्येक वचन पूर्ण करणार. 2 कोरिन्थियन्स चॅप्टर 1 verse 20, कीर्तकारास दुसरी पत्र त्याच्या 1 अध्याय 20 वचनामध्ये, देवाचे वचने कितीही असोत त्याच्या ठायी होय होय हे आहे, म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो. प्रत्येक वचन येशू ख्रिस्तामध्ये होय आहे. हो, होणार का, हे वचन पूर्ण होणार का, हो, आमेन. आणि आम्ही म्हणायचं आमेन, देव प्रत्येक वचन पूर्ण करणार. हे येशू ख्रिस्ताबद्दल आम्हाला खात्री आहे, कारण तो वचनाप्रमाणे जिवंत उठला. हालेलुया. वचनाला पूर्ण करण्याचं जिवंत उठला. आज प्रत्येक वचन आमच्या जीवनात पूर्ण होणार. तुम्ही रोमक्रस पत्री 4 अध्याय 19, 20, 21, रोमन चॅप्टर 4 verse 19, 20 and 21, रोमन्स 4, 19, 20, 21, रोमक्रस पत्र 4 अध्याय 19 वचनापासून. तथापि विश्वासाने अब्राम दुर्बल न होता आपले निर्जीव झालेले शरीर, तो सुमारे 100 वर्षाचा होता, व साराईच्या गर्भशाळेच्या निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली नाही, परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबल होऊन त्याने देवाचा गौरव केला. 21 वचनामध्ये, आणि देव आपण दिलेलं अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती.
देव एक वचन दिलं तर पूर्ण करणार याची आम्हाला खात्री नाही, पक्की खात्री असायला पाहिजे. आता अब्रामच्या जीवनामध्ये तेव्हा तो 100 वर्षाचा झाला. आता त्याला कसं मोलं होणार बाबा? अंगात तर ताकद नाही आहे, चालायला होत नाही, हां ठीक बसायला होत नाही. असं वेळी देवाचं वचन कसं पूर्ण होणार? 25 वर्षाच्या अगोदर देवाने वचन दिलं होतं, तुला एक मुलगा देणार बाबा, त्याचं नाव इसाक ठेव. पण अब्राहम विश्वासातून डळमळला नाही, त्या विश्वास स्थिर राहिला. देवाने सांगितलं तर पूर्ण करणार, असं आम्हाला पण खात्री असायला पाहिजे. अब्राहमने खात्री केली, विश्वास केली आणि देवाने तसंच केलं. अब्राहमच्या वय 100, त्याची बायको साराच्या वय 90 आणि तिला मुलं जन्मते. म्हणते लोक हसणार, या वयामध्ये तुला मुलगा जन्मला का काय ग, तू दूध पाजणार का असं म्हणणार मला, लोक मला हसतील. पण लोक हसलं तर काय, पण देव तुम्हाला हसवणार. हालेलुया. आता सारा किती हसली असेल, ती म्हातारी किती नाचली असेल बघा. देवाने वचन पूर्ण केलं. येशू जिवंत उठला वचन पूर्ण करण्यासाठी. इब्रिकरास पत्र 10:23, इब्रूस चॅप्टर 10 verse 23, इब्रूस 10:23, इब्रिकरास पत्र 10:21 आपण न डळमळता आपल्या आशेच्या पत्कर दृढ धरू, कारण ज्याने वचन दिले आहे तो विश्वसनीय आहे. देवाने वचन दिलेलं आहे, विश्वास करा, तो पूर्ण करणार. हालेलुया. आणि दुसरं गोष्ट, येशू पहिलं वचन पूर्ण करण्यासाठी जिवंत उठला. दुसरी गोष्ट मी म्हणतो, वेताल आणि पातालाला जिंकण्यासाठी. पहिलं वचन पूर्ण करण्यासाठी. दुसरं वेताळ आणि पाताळ. वेताळ म्हणजे काय? शैतान. पाताळ म्हणजे काय? अधोलोक. या दोघाला जिंकण्यासाठी पहिलं शैतानाला येशू जिंकला क्रिस्तामध्ये. म्हणून इब्रूस 2:14, इब्रिकरास पत्र 2 अध्याय 14 वचनामध्ये, इब्री 2:14 ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती, त्या अर्थी तोही त्याच्यासारखा रक्तमासा झाला. हे तू का की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे शैतान, याला मरणाने सुनियवत करावे. तोपर्यंत शैतान म्हणून होता, मी मरणाची सत्ता करणारा आहे, मी मरणाचा अधिकारी आहे, माझ्याकडे सर्व अधिकार आहे, मी कोणाला मारू शकतो असं म्हणतो. पण एक गोष्ट सांगू का, शैतान केवळ मारू शकतो. आज आपण कितीतरी गोष्ट ऐकतो, कितीतरी चरित्र ऐकतो, त्या देवाने त्याला ठार मारले, त्या देवाने त्याला ठार मारले, पण कोणी जिवंत उठवला का? येशू कोणाला जीवाने मारला नाही, पण जिवंत उठवलेलं आहे. लाजरला जिवंत उठवला, 12 वर्षाच्या मुलीला जिवंत उठवला, नाईन गावात एक जवान मुलाला जिवंत उठवला. येशू जिवंत उठवणारा परमेश्वर आहे, कोणाला जीवाने मारणार नाही. पण शैतान जीव घेणारा आहे. तुम्ही जॉन 10:10, योहान 10:10 येशूने काय म्हटलं? अहो, चोर येतो तर केवळ चोरी करण्यासाठी, गात व नाश करायला येतो, पण मी चांगला मेंढरपाळ आहे, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. येशू वधस्तंभावर जीव दिला आणि आज पण तुम्हाला जीव देणारा परमेश्वर आहे, तुमचा जीव घेणारा नाही. पण आता जे येशूवर विश्वास ठेवतात त्यांच्यावर शैतानाचा काय हक्क नाही, काय सत्ता नाही. आता माझा जीव येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये आहे, शैतानाच्या हातात नाही आहे. कोलोशियन्स 3:3, कोलोशियन 3:3, कोलोशियनच्या पत्र त्याच्या 3 अध्याय 3 वचन. कारण तुम्ही मृत झाला आहात, तुमच्या जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेलं आहे, देवाने राखून ठेवलेलं आहे. तुमच्या माझा जीव त्याला कोणी हात लावू शकत नाही. देवाची मर्जी असेल, देव सांगेल मुळा बास झालं, या जगामध्ये खूप दुःख सोसलं, चल माझ्याबरोबर आराम करायला. प्रभू आम्हाला घेऊन जाईल. शैतान येऊन रस्सी टाकून तुम्हाला घेणार नाही.
येशू शैतानाला जिंकला. 1 जॉन 3:8 योहानाच्या पहिली पत्री 3 अध्याय 8 वचनामध्ये 1 जॉन 3:8 पाप करणारा सैतानाचा आहे, कारण शैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचे पुत्र येशू प्रकट झाला. तो शैतानाला हरवला आणि सैतानाच्या कामाला नष्ट करतो. तुमच्या विरुद्ध कुठलाही येशूला मारणार आहे, येशूला विश्वास करणार आहे, तुमच्या विरुद्ध किती जादू टोलना येऊ दे, किती मंत्रतंत्र करू दे, काय चालणार नाही, कारण ते शैतानाचे काम आहे. येशूचे लोक जादू मंत्र करत नाही, जादू मंत्र काय लागत नाही, पण शैतानचा आत्माच जादू करतो, लोकांचा जीव बिघडतो, घरबार बिघडतो. पण देवाचे वचन आहे नंबर्स 23:23 गिनती गणना 23 अध्याय 23 वचनामध्ये नंबर 23:23 याकोबावर काही मंत्र तंत्र चालायच्या नाहीत, इस्रायलावर काही चेटूक चालायच्या नाही. यथाकाली याकोब इस्रायल याच्याविषयी असे म्हणतील, देवाने केवढे कार्य केले. हालेलुया. घाबरू नका. कुठलाही शैतानाचा, अशुद्ध आत्माचा, भूताचा तुमच्यावर काय असर पडणार नाही. तो काय तुमच्या विरुद्ध काय करू शकत नाही. अय्यूब नावाचा भक्त होता, त्याच्याकडे शैतानाने लक्ष दिलं. परमेश्वर त्याला विचारतो, अरे शैतान कुठून येतो आहे? मी पूर्ण जगभर फिरून येतो आहे. अरे अय्यूबावर लक्ष लावला का? तो नजर टाकला का? हो, त्याला पाहिलं ना, त्याला किती आशीर्वाद आहे. बाप रे, एवढा आशीर्वाद. जॉब 1:10 अय्यूब 1:10 मध्ये तो म्हणतो, त्याला एवढा आशीर्वाद दिलं, ते संपत्ती संपूर्ण देशाबरोबर आहे, पण तू त्याचे गर्व, त्याचे सर्वस्व ह्या भोवती तू कुंभण घातले आहेस ना, भीत बांधले ना. मी कसं आत्मा जाऊ शकतो? तू मला परवानगी दिली तर मी अय्यूबाला स्पर्श करू शकतो, अय्यूबाच्या सर्व आशीर्वादाला स्पर्श करू शकतो. देवाने बाडा घातली, भिंत बांधून ठेवली, तस तुमच्यावर रक्षा करणार. हालेलुया. रेव्हलेशन 1:18 प्रकटीकरण 1:18 मध्ये प्रकटीकरण 1:18 मी मेलो होतो तरी पहा, मी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या खिल्ल्या माझ्याजवळ आहेत. हो, अधोलोक म्हणजे पाताळ. येशूने वेताळाला जिंकला क्रूसावर, तो जिवंत उठला म्हणून वेताळाला पण जिंकला आणि पाताळाला पण जिंकला. आता तुम्ही येशूला विश्वास ठेवलं, येशूकडे पापाची क्षमा मागून तुम्ही प्राप्त केली, तारण तुम्हाला भेटलं, तर तुम्ही अधोलोकामध्ये पाताळमध्ये जाणार नाही, पण परलोकमध्ये जाणार. हालेलुया. हे खात्री येशू ख्रिस्त जिवंत उठल्यानंतर आम्हाला भेटलेलं आहे. त्याच्या अगोदर कोणी सांगितलं नाही तो माझ्याबरोबर परलोकामध्ये येणार. येशूने सांगितलं. येशू क्रूसावर खेळलेला असताना त्याच्या उजव्या बाजूला एक चोर होता. तो येशूकडे मागतो. लूक 23:42-43 लूक 23:42-43 लुका 23 अध्याय त्याच्या 42 आणि 43 मध्ये तो चोर म्हणतो, अहो येशू, आपण आपल्या राज्याधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा, माझी आठवण करा. येशूने काय म्हटलं माहिती आहे का? तू मोठा चोर आहे, तू कुठं येऊ शकतो? 43 पुढच्या वचनामध्ये येशू त्याला म्हणाला, मी तुला क्वचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुख लोकात असतील. वाह, हालेलुया. तो चोर आहे, डाकू आहे, लुटेरा आहे, दंगल केलेला आहे, पण तो म्हणतो, येशू तू प्रभू आहे, तू निर्दोष आहे. त्याच्या डाव्या बाजूला एक चोर आहे, तो येशूला निंदा करतोय. हा त्याला ढापतो, हे गप रे, अरे आपण तर चुकी केलं म्हणून आपल्याला हे क्रूस भेटलेलं आहे. पण येशूने काय चुकी नाही केलं, तो निर्दोष आहे.
तर येशू तू माझा प्रभू आहे. मी कोणाच्या ऐकून मी चोरी करत होतो, डाका मारत होतो, लोकांना मारत होतो, पण आजपासून तू माझा प्रभू आहे. तुझ्या स्वर्गात मला जागा भेटेल का? सुख लोकांमध्ये जागा भेटेल का? येशू म्हणता आजच भेटणार भाऊ, आज माझ्याबरोबर असणार. हालेलुया. एक खात्री या जगातील कुठलाही देऊ शकत नाही. स्वर्गाची खात्री कोण देऊ शकतं का? येशूने खात्री दिली, मी येणार आणि तुम्हाला घेऊन जाणार. योहान 14:2-3 मध्ये, जॉन 14:2-3, माझ्या पित्याच्या घरी खूप घर आहेत, खूप निवासस्थानं आहेत, पुष्कळ आहेत, पण तुम्हाला एक घर मी तयार करणार आहे. आणि तिसरं वचन, थर्ड वर्स, तयार झालं ना तर मी पुन्हा येणार, तुम्हाला आपल्याजवळ नेईल, यासाठी की जे ते मी आहे ते तुम्ही असावे. फक्त येशू सांगितलं आहे, खात्रीने सांगितलं आहे, आणि आम्हाला स्वर्गात जागा आहे, स्वर्गात नेणार आहे. हालेलुया. येशू आम्हाला खात्री दिलेलं आहे. पहिलं वचन पूर्ण करण्यासाठी तो जिवंत उठला. तुमच्या जीवनामध्ये या बायबलचं कुठलंही वचन तुम्ही विश्वास करता ते वचन पूर्ण होणार. अब्राहमाने एक आशीर्वादाबद्दलच्या वचनाला विश्वास केला, तो आशीर्वाद त्याला भेटला. विश्वास करा, आशीर्वाद तुम्हाला भेटेल. तसं येशू वेताल आणि पाताळाला जिंकला, शैतानाला जिंकला, पाताळाला जिंकला. आता येशूला अधिकार आहे. तुम्हाला कोण स्पर्श करू शकत नाही. आणि येशूला स्वीकारलं तर एक दिवस आपण मेलं तरी स्वर्गात जाणार आहे, नाहीतर येशू पुन्हा येणार, आम्हाला घेऊन जाणार. हालेलुया. म्हणजे वेताल पाताळाला जिंकलेला. आणि तिसरी गोष्ट मी सांगतो, तो राजा म्हणून विराजमान व्हायला. तुम्ही इब्रूज 12:2 इब्रिकांस पत्र 12:2 येशू जिवंत उठल्यानंतर काय झालं? आपण आपल्या विश्वासाच्या उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. हो. तिसरं म्हणजे आता त्याला विराजमान म्हणजे देवाच्या सिंहासनाच्या बाजूला त्याला राजासनाच्या उजवीकडे बसवलेला आहे. हालेलुया. मार्क 16:19, मार्कुस 16:19, मार्क 16:19, मार्क 16:19. याप्रमाणे त्याच्याबरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला. या जगात येण्यापूर्वी येशू देवाच्या पित्याच्या मांडीवर होता. जॉन 1:18, योहान 1:18, जॉन 1:18. देव पित्याच्या उराशी बसला होता आणि देवाचा लाडका होता. पण जगात आला येशू, तुमच्या आमच्या पापाकरिता जीव दिला, जिवंत उठला, आणि वर गेल्यानंतर तो आता उराशी बसत नाही, मांडीवर बसत नाही, सिंहासनामध्ये. हालेलुया. पण आम्हाला पण ते वचन देतो. प्रकटीकरण 3:21, रेव्हेलेशन 3:21, प्रकटीकरण 3:21 मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन. पित्याबरोबर मला राजासनावर जागा भेटली. तसं तुम्ही जिंकून आलाय, जगाला जिंकून आला, सैतानाला जिंकून आला, पापाला जिंकून आला, तर माझा सोबत माझा बरोबर तुम्ही पण राजासनामध्ये बसणार आहे. हालेलुया. हे खात्री येशू देतो. येशू आता पुन्हा या जगामध्ये येऊन परत मार खाणार नाही. खांबावर त्याला कोणी मारू शकत नाही. तो राजाचा राजा आहे, पुन्हा येणार. आता पण सिंहासन में बसलेला आहे. म्हणून आपण बोलतो सिंहासन में विराजमान पवित्र प्रभू. आणि आम्हाला खात्री देतो तुला पण सिंहासन भेटणार. एकदा येशूच्या शिष्याने पेत्राने येशूकडं काय विचारलं असं, तुम्ही मॅथ्यू 19:27, मत्तयु 19:27 प्रभू
तुझ्यावर विश्वास ठेव, मी सगळं सोडून आलो, तर पहा आम्ही सर्व सोडून आपल्या मागे आलो आहोत, तर आम्हाला काय मिळणार बाबा? सगळं सोडून आलो, आम्हाला काय भेटणार? आणि येशूने काय म्हटलं माहिती आहे का? पुढच्या वचन 28 वचनामध्ये, अहो तुम्ही 12 राजासनावर बसून इस्रायलच्या 12 वंशाचा न्याय निवाडा करतील, तुम्हाला पण राजासन भेटणार. आज तुम्ही माझ्यासाठी सगळं सोडून आलेलं आहे. आज पास्टर लोकांना बघून, देवाच्या माणसाला बघून आम्ही मजा करतो, हे कामधंदा नाही का, असं फिरत जात आहे, येशूबद्दल सांगतो, तुला कोण पगार देतो, कसं खातो? हो, मी येशूसाठी नोकरी सोडलो माहिती आहे का? रेल्वेमध्ये चांगलं नोकरी होतो, पण देवाने बोलवलं, देवासाठी मी निघून आलो. हालेलुया. तिसरं, येशू राजासारखा बसायला येशू जिवंत उठला. आणि आणखीन एक गोष्ट, Psalm 68:18, Psalm 68:18, स्तोत्रसंहिता 68:18 वरदान द्यायला, तू उच्च स्थानी आरोहण केले आहेस, तू पाडाव केलेल्यानं कैद करून नेले आहेस, मनुष्यामध्ये बंडखोरामध्येही तुला नजराणे मिळाले आहेत. यासाठी घे परमेश्वर देवा, तू तेथे वास करावा. नजराणे म्हणजे बक्षीस मिळावे. एफिशियन्स 4:8, इफिशियन्स पत्र 4:8 एफिशियन्स 4:8 त्याने उच्च स्थानी आरोहण केले, तेव्हा त्याने कैद्यांना कैद करून नेले, मानवांना देणग्या दिल्या. येशू जिवंत उठला काय माहिती आहे का? तुम्हाला पवित्र आत्माचा वरदान देण्यासाठी. पवित्र आत्माचा सर्व वरदान, अभिषेक आणि वरदान, कित्येक वरदान परमेश्वराच्याकडे आहे, ते सर्व वरदान देण्यासाठी उठला. पहिलं वचन पूर्ण करण्यासाठी, दुसरं वेताल पातालाला जिंकण्यासाठी, आणि तिसरं विराजमान म्हणजे राजासनामध्ये बसायला, आणि चौथं वरदान देण्याला. आणि शेवटचं सांगतो, येशू का जीव उठून काय म्हटलं माहिती आहे का? मी पुन्हा येणार. हालेलुया. व वापस येणार तो, त्यासाठी येशू जिवंत उठला. प्रेषितांची कृती 1:11 मी सांगून संपवतो. ॲक्ट्स 1:11 येशू वर जात आहे, शिष्य त्याच्याकडे बघत आहे, पण तिथून सर्वदूत म्हणतो, अहो गल्लीकरांना, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिलात? हा येशू तुमच्यापासून वर आकाशात घेतला गेला, तो तुम्ही त्याला जसं आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. येशू परत येणार आहे. प्रार्थना करूया का? वचनावर विश्वास ठेवा. वचनाप्रमाणे वचनाला पूर्ण करण्यासाठी, अभिवचन पूर्ण करण्यासाठी येशू जिवंत उठला. तुमच्या जीवनात सर्व वचन पूर्ण करणार. विश्वास करा. येशूकडे पहा. येशू एकच देव आहे. मानवाच्या पापाकरिता मरण पावला आणि तिसरं जिवंत उठला. आज जिवंत आहे येशू. एकच देव, त्याच्याकडे पहा. पवित्र देवबापा धन्यवाद प्रभू. येशू ख्रिस्त मरणाला जिंकून जिवंत उठला. उठण्याचं कारण काय? वचन पूर्ण व्हायला आणि आमच्या जीवनात वचन पूर्ण करायला. वेताल पातालाला जिंकायला आणि आम्हाला या शैतानावर आणि पातालावर विजय देण्यासाठी. आणि तो राजस्थानामध्ये बसला. आम्हाला पण वचन दिलेलं आहे, आम्हाला राजस्थानामध्ये बसवणार. हो येशू. आणि वरदान देण्यासाठी जिवंत उठला. तो जिवंत उठून वर गेला आणि पवित्र आत्मा पाठवला लोकावर. आज पण आम्हाला पवित्र आत्मा देत आहे, परंतु वरदान देत आहे आणि वापस येणार, पुन्हा तो येणार, ही खात्री आम्हाला आहे प्रभू. येशू जिवंत उठला, आज जिवंत प्रभू आहे. हे वचन सर्व पूर्ण होणार आहे. तुझ्या लेकराचं जीवन पूर्ण होऊ दे. त्यांची जे काय आवश्यकता आहे पूर्ण कर. त्यांची सर्व गरज पूर्ण कर, आशीर्वादित कर. येशूच्या नावाने मागे तुम्हाला ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद करो. प्रिय बंधू बहिणीनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला चांगलं वाटलं का? यापुढे तुम्हाला प्रार्थनाची आवश्यकता असेल तर आमचा बरोबर संपर्क करा. आमचा पत्ता बेतेल पेंटिकॉस्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलाच्या मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8856653531 किंवा 9833333729.
923-222 किंवा 93-23-424695.